काय बनवतेस? आज मी ना कुकर मधली भरली वांगी दाखवते. वांगी भरायची अरे वा, कशी ते दाखवते. ते हे बघ, त्याच्यासाठी हा मसाला आहे. एक कांदा घेतलाय छोटा, त्याच्यात हे 2 चमचे खोबरं आहे, नुसतं खोबरं आहे भाजलेलं, भाजून बारीक केलेलं. आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, 2 चमचे मालवणी मसाला लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, किंचितसा हिंग आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर. आणि आता मीठ टाकते, अंदाजाने घ्यायचं. वांगी 1/2 किलो वांगी आहे, त्यात 2 बटाटे टाकलेत. आणि कांदे किती? एक कांदा आहे छोटा. कांदा पण जास्त नाही घ्यायचा आणि वाटण पण जास्त नाही घ्यायचं. अच्छा. असं. आणि आता हे इथे आज मी कुकर मधली वांगी दाखवते. हे पटकन होतात, गॅसची पण बचत होते आणि छान लागतात. आणि कसं मऊ होतात ना, त्यामुळे खायला पण कमी लागतात. त्याच्यात 2 पळी तेल घालते. 2 पळी तेल घातलंय. आता तेल तापू दे, तोपर्यंत वांगी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि वांगी भरायला घेते. ही वांगी अशी चिरलेली आहे, त्याच्यात हा मसाला भरायचा सगळा. हा, शेंगदाण्याचं कूट राहिलंय, ते मेन आहे. शेंगदाण्याचं कूट घालून भाजी करते, नाहीतर मग ह्याच्यात आपण जवळा पण भरू शकतो, कर्दी, खूप प्रकार आहेत भरले वांगे करायचे. आता ही वांगी आपण भरायची चांगली. वांगी अशी गच्च भरून घ्यायची. आणि 2 बटाटे टाकलेत छोटे. आता ही वांगी काटेरी आहे, पण मी ते वसईची वांगी ती पण खूप चवीला छान लागतात, पण आता ती नाही मिळत. ती वसईची वांगी अशी लांब हिरवी असतात, छोटी छोटी हिरवी पांढरी अशी असतात. आणि ही काटेरी वांगी आहेत. ही माझ्या आईची रेसिपी आहे खरी, माझी आई खूप छान करायची. हीच वांगी अशी फोडी केल्या ना, असंच करायचं. मसाले वगैरे हेच, फक्त जराशी कर्दी टाकली ना तरी तिला एकदम छान वेगळीच चव येते. कर्दी किंवा आमची आई तर सोडे पण टाकायची कधीतरी. जवळा भरायची वांग्यात, ती पण भाजी छान लागायची. आता ह्यात मसाल्यात हे बटाटे जराशे घोळवून घ्यायचे. आता काय करायचं, तेल तापलंय. आता तेल किती टाकतो आतमध्ये? 2 पळ्या तेल टाकले. आता या तेलात ना थोडी मोहरी टाकायची, अर्धा 1 चमचा टाकायची. थोडासा हिंग, ह्याच्यात पण हिंग टाकलाय आपण थोडा, ह्याच्यात पण हिंग टाकायचा. आणि थोडीशी हळद, थोडस जिरं. सगळे मसाले पण पोटात जातात. आता चांगलं तेल ढवळलं
मग काय करायचं, ह्याच्यात ही वांगी टाकायची. वाटण वगैरे तयार असलं ना, भाजीला काही वेळ लागत नाही, 10 मिनिटात भाजी तयार. आणि शिट्ट्या 3-4 शिट्ट्या केल्या ना, भाजी छान मऊ शिजते. आणि कढईत केली ना की ती कसं मग एकसारखं बघायला लागतं, शिजली का शिजली का. हे आपलं बरं. ही ना चांगली परतवायची तेलात. लगेच पाणी बिणी टाकायची घाई नाही करायची. अच्छा. हे माझ्या आईच्या टिप आहेत सगळ्या. जेवण करताना कसं घाई नाही करायची. आणि हे कसं आपण खायला आपल्या मुलांना, घरातल्या माणसांना खायला घालणार आहे, त्यामुळे ते मन लावूनच करायचं. भावना हीच ठेवायची की आपल्या हातचं कोणतरी खाणार आहे, त्यामुळे ते चांगलंच झालं पाहिजे. आता ही ना अशी ठेवायची थोडा वेळ, ह्याच्यातच ठेवायची फक्त 1-2 मिनिटं. आणि ना ह्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं. शिट्ट्या वगैरे काढायच्या ना? 4 शिट्ट्या काढायच्या. 4 शिट्ट्या. हे असं पाणी थोडा 1-2 मिनिटं ठेवायचं थोडंसं तेलावर. मग त्या भाजीला आणखीन चव येते. आणि मग शिट्ट्या काढायच्या? मग झाकण लावायचं आणि मग शिट्ट्या काढायच्या. अच्छा. चांगली ती हे. आता आपण हे जे वर पाणी ठेवलं होतं ना ताटावर, ते गरम झालंय ना, मग तेच टाकायचं. अच्छा. आणि हे झाकण लावून त्याला शिट्ट्या लावून 3-4 शिट्ट्या काढायच्या. किती वेळ तरी? 15 मिनिटं तरी लागतात ना शिटी व्हायला. अच्छा. एक शिटी झाली म्हणजे आता? 1 शिटी झाली, अजून 3 झाल्या ना किती छान मऊसर शिजतात. दुसरी शिटी. दुसरी 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्यात. आता कुकर गार होऊन द्यायचा. आता हे बघा, आपण कुकर उघडूया. अरे वा, भाजी तयार. मग वास बघ छान येतो ना, तो मसाला आतल्या आत मुरतो ना, म्हणून ते छान लागतं. आता ह्याच्यात मी हे थोडंसं रस्सा का ठेवलाय, पण पोळी भाकरी काय असं नुसती कोरडी खाऊ शकत नाही भाजी, त्यामुळे आपण कोकणी माणसं, त्यामुळे थोडंसं रस्सा असला की छान दिसतं, चवीला पण छान लागतं. झाली आपली भाजी तयार. थोडंसं रस्सा असला की छान दिसतं, चवीला पण छान लागतं. झाली आपली भाजी तयार. थोडंसं रस्सा असला की छान दिसतं, चवीला पण छान लागतं. झाली आपली भाजी तयार.